नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सातुर मित्रांनो. 2023चा जो काही राहिलेला पीक विमा होता, 2023 सालाचा 75% पीक विमा आता किती मिळणार आहे, कोणते शेतकरी याच्यातनं पात्र होणार आहे, कोणत्या किती निधीचा याच्यातनं मंजूर झालेलं आहे, हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. 25% मिळालेल्या शेतकऱ्यांना 75% मिळणार का, हे पण या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून, हेक्टरी किती मिळणार आहे हे सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. चॅनलवर अजून नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. बघा, 2023 साली 25% जो काही पीक विमा होता तो सरसकट पीक विमा वाटप झाला होता का, तर नाही, सरसकट काही वाटप झालेला नाही आहे. त्याच्यामध्ये बहुतेक शेतकरी पात्र असून देखील अशा शेतकऱ्यांसाठी जवळपास जे काही आता 52 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे तो निधी आता पेंडिंग आहे, असं ओव्हरऑल जर आपण बघायला गेलं तर. आता जर स्टेप बाय स्टेप आपण बघायला गेलं तर रविकांत तुपकर यांनी जे काही आंदोलन केलं त्या आंदोलनाचा काहीतरी परिणाम या पीक विमा कंपन्यांवर झाला, राज्य शासनावर झाला, आणि त्याच्यानंतर याचं जे काही राहिलेला निधी आहे तो शेतकऱ्यांना आता वाटप होणार आहे. आता याच्यानंतर जे काही 34 जिल्हे होते त्याच्यामध्ये 5,443,000 कोटी जे होते ते वाटप ऑलरेडी झालेले. याच्यामध्ये 25% अग्रिममध्ये जे काही राहिलेले होते 2,578 कोटी पीक विमा कंपन्यांनी आता त्यालाही मंजुरी दिली आहे, आणि तेही शेतकऱ्यांना आता 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डिपॉझिट होतील. कारण की अशा पद्धतीचं मागच्याच आठवड्यामध्ये एक बैठक झाली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि पीक विमा कंपनीतील जे काही बडे अधिकारी होते त्यांच्याबरोबर, आणि त्याच्यातनं हे सगळं कन्क्लुजन बाहेर आलेलं आहे. आता 30 सप्टेंबरपर्यंत हे सगळ्यांचं वाटप त्यांनी सांगितले, आणि जे काही शेतकऱ्यांचे क्लेम बाद झाले होते, बघा, जर महत्त्वाचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एकच महत्त्वाचा मुद्दा जो आहे की जे काही शेतकऱ्यांचे क्लेम बाद झाले होते अशा शेतकऱ्यांना जवळपास आता 1426 कोटी याच्यातनं पात्र झाले होते असे शेतकरी, आणि त्याच्यातनं 1426 कोटी हे शेतकऱ्यांना मिळणार होते. 19,85,000 शेतकऱ्यांचे जे काही क्लेम होते ते बाद झाले होते, आणि या शेतकऱ्यांना त्याच्यातनं काही 1 रुपया देण्यात आलेला नव्हता. कारण त्यांनी त्यावेळेस दिले होते की काही शेतकऱ्यांनी 72 तासाच्या आत क्लेम केला नाही आहे, तर काहींनी ऑनलाईन क्लेम केला नाही, काहींनी ऑफलाईन केला. ह्या सगळ्या गोष्टी याच्यातनं आपल्याला त्याच्यातनं बघत आपण होतो, आणि म्हणूनच आता जे काही राहिलेले शेतकरी होते त्यांच्यासाठी आता 300 कोटी रुपयांचा जो काही निधी आहे त्याच्यासाठी ही मंजुरी ऑलरेडी मिळाली आहे, आणि ही निधी आता 30 सप्टेंबरच्या आतच याचे देखील वाटप करायला सुरुवात होणार आहे. आता त्याच्यानंतर जर शेवटचा मुद्दा आपण बघायला गेला तर पीक कापणीच्या अहवालानंतर जे काही शेतकरी 1,50,000 शेतकरी याच्यातनं पात्र झाले होते, आणि त्यांच्यासाठी एक नवीन GR काढण्यात आला होता. 65 कोटी रुपयांचं वाटप अशा शेतकऱ्यांना होणार आहे, आणि त्याचाही जो काही निधी आहे तो 30 सप्टेंबरच्या आत शेतकऱ्यांना वाटप होणार आहे. असा मजकूर, अशी माहिती कृषी मंत्रालयाकडून देण्यात आलेली आहे. बट ज्या पद्धतीने सरकारचं काम चालू आहे त्या पद्धतीने असं वाटत नाही की 30 सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात डिपॉझिट होईल. याला थोडासा वेळ जाईलच. हा एक महत्त्वाचा आपल्याला पॉईंट इथं समजूनच घ्यावा लागणार आहे, कारण की नुसतंच आपण सांगतो मिळेल पण ते वेळेवर मिळत नाही. हे कापूस सोयाबीनचं अनुदानचं तेच झालेलं आहे, त्याच्यावरही आपण अपडेट करणार आहोत काय होणार आहे. त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.